हाय हॅलो नमस्कार. सिया ब्युटी पार्लर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते. आता सध्या तर रेनी सीझन चालू आहे आणि हा रेनी सीझन म्हटला तर आपल्यासाठी तर खूप छान आहे, कारण पाऊस पडतोय, खूप थंडगार वातावरण होते. पण त्याचबरोबर रेनी सीझनमध्ये आपल्या हेअरची काळजी कशी घ्यायची ह्या संदर्भात मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. यामध्ये मी तुम्हाला हाऊ टू डू सेल्फ हेड मसाज, म्हणजे तुम्ही स्वतःचा हेड मसाज कसा करणार, तुमच्या केसांची काळजी तुम्ही कशी घ्याल, हे मी तुम्हाला आज माझ्या ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे. पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा. जर तुम्हाला तुमच्या हेअरचं स्ट्रक्चर चेंज करायचं असेल, ते बिघडवायचं नाही, तर मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही माझे टिप्स फॉलो केले तर तुमच्या केसांचं स्ट्रक्चर खरंच खूप छान पद्धतीने चांगलं राहील. आणि काय करतात बरेच जण, हेअर वॉश करायचं असेल तर एक 5-10 मिनटं असंच ऑइल लावायचं, लगेचच हेअर वॉश करायचा, झालं. पण नाही, ही चुकीची पद्धत आहे. जर तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे तर तुम्ही एक दिवस आधी नाईटला तुम्ही ऑइलिंग करा, प्रॉपर ऑइलिंग करा आणि नेक्स्ट मॉर्निंगला हेअर वॉश करा. कशा पद्धतीने ऑइलिंग करायचे, चला आज मी तुम्हाला हे दाखवते. सर्वात आधी व्यवस्थित आपले केस पिंचरून घ्यायचे. केस पिंचरून झाल्यानंतर मिडल पार्टिशन करायचं. बघितलं, ह्या प्रकारे मिडल पार्टिशन करून घ्यायचं आहे. केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे, कारण केसांमध्ये कुठल्याही प्रकारचा गुंता असायला नको, केस एकमेकांना चिटकलेले नसायला पाहिजेत. व्यवस्थित विंचरून घ्या, केस तुटणार नाहीत याचीही काळजी घ्या. एकदम हलक्या हाताने केस विंचरायचे. बघा, मी मिडल पार्टिशन घेऊन दोन्ही साईडला केस केलेले आहेत. आता आपण ऑइलिंग कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ऑइलिंग करतानाच आपल्या केसांमध्ये कसा मसाज करायचा हेही तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा. तुमच्याकडे अशा प्रकारची बॉटल असेल तर खूप छान, तुम्ही स्वतःचं ऑइलिंग करू शकताय. आणि ही अवेलेबल नसेल तर बाउलमध्ये ऑइल घ्या, त्यामध्ये कॉटन डिप करा आणि हेअर मसाज स्टार्ट करा. प्रेस प्रेस करत करत जायचं एंडिंगपर्यंत. जास्त ऑइल घेऊ नका कॉटनमध्ये, की जे तुमच्या फेसवरती येईल. त्यानंतर परत चेंज करा थोडंसं मिडल पार्टिशन. ऑइलिंग कधीही घेतलं ना की त्याला थोडंसं प्रेस करायचं, एवढं जास्त ऑइल घ्यायचं नाही. कारण काय होतंय की तुम्ही लावता नाही ना, तर ते लावल्यानंतर तुमच्या फेसवरती यायला नको. आणि असंच स्टार्ट टू एंड थोडंसं प्रेस करत करतच जा, कारण केसांच्या रूट्सला ऑइल लावणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला स्काल्प इन्फेक्शन होणार नाही, तुम्हाला डॅन्ड्रफ होणार नाही, तुमचा हेअर फॉल होणार नाही. याची काळजी आपणच घ्यायची. बघा तुम्ही, सेक्शन बाय सेक्शन मी घेऊन ऑइलिंग केलेलं आहे. छोटे छोटे सेक्शन घ्यायचेत आणि ऑइलिंग करायचे. आपल्या रूट्सला प्रॉपर ऑइल लागायला हवं. मी इथे थोडं गरम ऑइल घेतलेलं आहे. जास्त गरम करू नका, कोमटच घ्या आणि व्यवस्थित केसांच्या मुळांना लावा. कारण तेल थोडे गरम असले ना की केसांमध्ये छानपैकी मुरते ते. बघा, आता समोरून तर एका साईडने लावलेलं आहे, तर दिस साईड. इथे सुद्धा छोटे छोटे सेक्शन करूनच केसांना तेल लावा. आणि तेल लावताना थोडंसं असं प्रेस करा की आपल्या स्काल्पला तेल लागायला हवं. कारण स्काल्पमध्ये तेल लावलं तरच आपल्या ते केसांमध्ये छानपैकी मुरतं आणि केस छान दिसतात, तेज येतं केसांमध्ये. फ्रंट साईडने तर ऑलरेडी ऑइल लावून झालेलं आहे. आता बॅक साईडने मी ऑइल लावते. तुम्ही बघू शकताय
बॅक साईडनी सुद्धा मी 2 पार्टिशन केलेले आहेत आणि इथून आता जे सेंटर आहे ना तिथून आपल्याला ऑइलिंग करायचं आहे. ॲक्च्युली ऑइल तर लावलेलं आहे, पण बॅक साईडनी कसं मसाज करायचं आहे हे मी तुम्हाला इथे दाखवते. जे आपले फिंगर्स आहेत त्या फिंगर्सच्या टोजनी पूर्ण सेक्शन बाय सेक्शन घेऊन जे टोज आहेत ना आपले फिंगरचे त्यांनी थोडंसं प्रेशर देत देत मसाज करायचं आहे बघा. कारण काय आहे की हीच जी स्टेप आहे ना ज्याने आपल्या केसांमध्ये पोषण तर छान येतंच, पण आपल्या जो स्काल्प आहे त्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि कुठेतरी असं वाटतंय ना की कोणीतरी आपल्याला हेड मसाज करावं. पूर्वी तर काय व्हायचं की आपली आई, आजी, बहीण वगैरे आपल्याला तेल लावून द्यायच्या, पण हल्ली आता सर्वच बिझी झालेले आहेत, त्यामुळे आपणच आपली काळजी घ्यायची. इथे तुम्ही जे तुमच्याकडे ऑइल असेल तुम्ही पॅराशूट वापरू शकताय, त्या तुम्ही दुसरं कुठलं आल्मंडचं असेल ते तुम्ही यूज करू शकताय, पण मी इथे माझं होममेड ऑइल यूज केलेलं आहे. होममेड ऑइल हे मी स्वतः बनवलेलं आहे आणि होममेड ऑइल कसं बनवायचं आहे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही जाऊन चेक करा. त्याचबरोबर मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा होममेड ऑइल कसं बनवायचं याची लिंकसुद्धा दिलेली आहे. एक 5 मिनटं इथे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं तुम्ही मसाज करा. कारण जे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज पद्धतीने आपण मसाज करतो ना त्याचं पूर्ण प्रेशर आपल्या स्काल्पवरती पडतं, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन तर खूप छान होत आहे. आणि इथेच मी आता सध्या तर मी इथे इलेक्ट्रॉनिक व्हायब्रेशनची मशीन यूज केलेली आहे. तुम्ही बघा ही मशीन एवढी छान आहे ना, एवढा रिझल्ट आहे हिचा, खूप छान पद्धतीने आपल्याला एकदम रिलॅक्स वाटतं आणि व्हायब्रेशन तर एवढे छान पद्धतीने होतंय ना की कुणाची हेड मसाज करून घ्यायची कुणाकडनं अजिबात गरज पडत नाही आहे. मला तर ही खूप मशीन आवडते कारण मी नेहमी हेड मसाज करते. कारण काय आहे की हेड मसाज हा आपण आठवड्यातनं एकदा तरी करायला पाहिजेत, कारण आपल्या केसांना खूप छान पद्धतीचं पोषण मिळते, केस आपले छान राहतात, केसांचं स्ट्रक्चर बिघडत नाही, केसांमध्ये ऑइल असणं खूप गरजेचं आहे. कारण स्काल्प तुमचा ड्राय झाला की तुम्हाला हेअर फॉल, डॅन्ड्रफ, स्काल्प इन्फेक्शन ह्या समस्या तर चालू होतातच. इथे मी व्यवस्थित व्हायब्रेशन मशीनने थोडासा हेड मसाज केलेला आहे आणि ह्या मशीन एवढं छान रिलॅक्स वाटलं ना की ॲक्च्युली मसाज करताना मला खरंच झोप येत होती. हे व्हायब्रेशनचा मसाज पूर्णपणे झालेला आहे. इथे मी केस थोडेसे पॅक केलेत आणि माझ्या नेकवरती म्हणजे मानेवरती बघा थोडंसं प्रेशर पॉईंट देते. ह्या पद्धतीनेच थोडंसं प्रेशर करायचं, कारण असं केल्याने आपली बॉडी पूर्णपणे रिलॅक्स होते. मानेपासून ते कानापर्यंत जे कानाच्या मागे आपले जे बोन्स आहेत त्यावरती प्रेशर पॉईंट द्यायचे आहेत. कारण मानेपासून तर कानाच्या बोनवरती जे आपण प्रेस करून तिथे प्रेशर सोडतो तसे केल्याने पूर्ण मानेच्या नसा आपल्या रिलॅक्स होतात. अशा पद्धतीने बॅक साईड झालेली आहे. आता फ्रंट साईडसुद्धा दाखवते की हेड मसाज करताना आपल्या हातांची बोटे जे आहेत ते केसांच्या आतमध्ये घालून बघा मी दाखवल्याप्रमाणे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं स्टार्ट करायचं ते एंडिंगपर्यंत, म्हणजे आपल्या फोरहेडपासून ते मानेपर्यंत व्यवस्थित फिंगर्सने मसाज करायची. ही हेड मसाजची प्रोसेस आहे ना ही 15 ते 20 मिनटं प्रॉपर हेड मसाज करायचा. कारण अशा पद्धतीने हेड मसाज केला तरच आपल्या केसांचं स्ट्रक्चर छान राहील, केस तुमचे गळणार नाही, तुम्हाला डॅन्ड्रफ होणार नाही. आणि बघा मी दाखवल्याप्रमाणे फिंगरच्या सहाय्यानेच प्रेशर देत देत स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत मसाज करत आहे. ह्याच पद्धतीने मसाज करायचा. कारण हे जे पॉईंट्स आहेत जे मी तुम्हाला दाखवते मसाजमध्ये, हे जे बोटांच्या सहाय्याने मी मसाज करते ना याने आपल्या केसांमध्ये खूप छान पद्धतीने ब्लड सर्क्युलेशन होतं आणि स्काल्पसुद्धा एकदम रिलॅक्स राहतो. ही स्टेप सगळीकडे स्टेप बाय स्टेप करायची आहे. व्यवस्थित फिंगरच्या सहाय्यानेच प्रेशर देत हेड मसाज करायचा आहे. हे आपले प्रेशर पॉईंट्स आहेत. दिस आहेत प्रेशर पॉईंट्स. त्यानंतर माझ्याकडे इथे स्प्रिंगर आहे. ज्यावेळेस आपण ऑइलिंग केलेलं आहे त्यावेळेस मी इथे स्प्रिंगचा यूज करणार आहे. तुम्ही बघू शकताय खूप छान त्याने पूर्ण ब्लड सर्क्युलेशन तर एवढं छान प्रकारे होते ना,
खूप छान वाटतं. ब्लड सर्क्युलेशनसाठी ही स्प्रिंग तर खूप छान आहे आणि कुणाची गरजही पडणार नाही. तुम्ही ह्या पद्धतीने स्वतःचा हेड मसाज केला आणि स्प्रिंगचा जर यूज केला ना तर तुम्हाला कुणाचीच गरज पडणार नाही हेड मसाजसाठी. खूप छान वाटते अशा पद्धतीने मसाज केला तर. त्यानंतर हाताच्या सहाय्याने राऊंड 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 पूर्ण केसांमध्ये मसाज करा. स्काल्पला एकदम व्यवस्थित रिलॅक्स वाटतं आणि आपल्याला सुद्धा खूप छान वाटते. त्यानंतर परत केसांमध्ये हात घालून बॅक साईडने घ्या आणि कानापासून कानाच्या मागे म्हणजे कानाच्या समोरून खालच्या साईडपासून ते कानाच्या मागे प्रेशर देत कानाच्या बोनवरती आपला प्रेशर पॉईंट सोडा. हे आपले प्रेशर पॉईंट्स आहेत कानापासून ते कानाच्या बॅक साईड. त्यानंतर फोरहेडवरती पूर्ण फिंगर्सने बॅक साईडला प्रेशर देत देत इयर टू इयर म्हणजे ह्या कानापासून तर त्या कानापर्यंत आणि दुसऱ्याही साईडला मी दाखवलं आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित मसाज करा आणि प्रेशर देत प्रेशर पॉईंट सोडा. इथे मी पुन्हा एकदा फ्रंट साईडला सुद्धा व्हायब्रेशन मशीनचा यूज करणार आहे कारण बॅक साईडने केलं आहे, आता फ्रंट साईडने करते. व्हायब्रेशन मशीन एवढे छान आहे ना की व्हायब्रेशन करताना एवढं भारी वाटत होतं ना की कुणाची हेड मसाज करून घेण्याची गरजच पडत नाही. फ्रंट साईडला सुद्धा मी इथे व्हायब्रेशन मशीनचा वापर केलेला आहे आणि व्हायब्रेशन मशीन पूर्ण केसांमध्ये फिरवलेली आहे. तुम्ही बघू शकताय खूप छान पद्धतीने नेकवरती सुद्धा मी याचा मसाज केलेला आहे. इथे सुद्धा आपल्या हाताच्या सहाय्याने मसाज करायचे आहे. दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा मसाज करा. फिंगरचे टोज आहेत त्याने प्रेशर देत देत सुरुवातीपासून ते एंडिंगपर्यंत मसाज करा. खूप छान रिझल्ट येतो. ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं आणि केसांचं मध्ये जे तेल आहे ते पूर्णपणे केसांमध्ये मुरलेलं आहे त्यामुळे खूप छान रिलॅक्स वाटते. आणि बोन्सवरती जे कानाच्या मागे बोन्स आहेत तिथे प्रेशर देऊन आपले प्रेशर पॉईंट सोडा दोन्हीही साईडने. आणि परत पुन्हा एकदा आपले सर्व केस हातामध्ये पकडून प्रेशर देत देत मसाज करायचा आहे. आपल्या फोरहेडपासून ते मानेपर्यंत दोन्ही हातांच्या सहाय्याने प्रेशर देत मसाज करायचा आहे. खूप छान रिलॅक्स वाटते. तेल एकदम व्यवस्थित केसांमध्ये मुरलेलं आहे आणि मसाज करून तर एवढं आरामदायक वाटते ना की तुम्ही जर ही स्ट्रिक वापरली तर तुम्हालासुद्धा खूप छान पद्धतीचा रिझल्ट येईल. आणि फ्रंट साईडने सुद्धा असंच मसाज करायचा आहे आणि हे आपले प्रेशर पॉईंट्स आहेत इयर टू इयर, फोरहेडपासनं ते इयर टू इयर. दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर मसाज केला तर खूप छान तुम्हालासुद्धा आराम वाटेल. अशा पद्धतीने तुम्ही जर हेड मसाज केला तर तुमचेसुद्धा हेअरफॉल होणार नाही, तुम्हाला डॅन्ड्रफ होणार नाही, तुमच्या केसांना स्प्लिटनसुद्धा येणार नाहीत. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटलास हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.